कोपवाडमधील महापालिकेच्या जवळच असलेल्या ड्रेनेजच्या योजनेच्या चेंबरमधून पाणी वाहू लागल्याने गळती सुरू झाली की काय असा प्रश्न नागरिकांना पडला। ड्रेनेजच्या चेंबरमधून येणारे पाणी लिकेज पाईपलाईनचे पाणी असल्याचे स्पष्ट झाले। महापालिकेने दिलेल्या ठेकेदाराचा हा प्रताप असल्याने या कंपनीच्या भोंगळ कारभाराचा नमुना नागरिकांना बघायला मिळाला। महापालिकेच्या खारेमाळा परिसरातील रस्त्यावर सकाळी ड्रेनेज योजनेचे चेंबरमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्याचे दिसल्याने नागरिकांनी नगरसेवक प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील, हनुमंत सरकर यांच्याशी संपर्क साधला। नगरसेवक प्रकाश पाटील यांनी ड्रेनेज ठेकेदाराच्या इंजिनियर आणि अधिकाऱ्यांशी बोलून पाणी नेमके कुठून येते याचा शोध घ्यायला सुरुवात करायला लावली। ते पाण्याचा उपसा करत असताना पाणी वाढू लागले। पाण्याचा मुख्य व्हॉल्व्ह बंद करून पाण्याच्या लिकेजचा शोध सुरू केला। महापालिकेने ड्रेनेज योजनेला अवघ्या काही मिनिटात मंजुरी दिली होती। तिथेच ड्रेनेज योजनेच्या भोंगळ कारभाराचा नमुना पाहायला मिळाला। ड्रेनेज योजनेच्या कामाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला। किमान महापालिकेच्या दारातच ड्रेनेज योजनेच्या कामाची अशी अवस्था असेल तर अन्य ठिकाणी काय परिस्थिती असणार असल्याची नागरिक रमेश पाटील म्हणाले। काम योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना नगरसेवक प्रकाश पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील, नगरसेविका मीनाक्षी पाटील यांनी संबंधितांना दिल्या। ह्या ठिकाणी नवीन जी ड्रेनेज सिस्टीम आहे त्यामध्ये ह्या महापालिकेच्या ऑफिसजवळच गेले जवळजवळ 3-4 दिवस झालं एक टाकी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे रस्त्याला, पण कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही। आज ह्या ठिकाणी वार्ड क्रमांक 2चे नगरसेवक माननीय प्रकाश पाटील या ठिकाणी स्वतः येऊन त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि अधिकाऱ्यांना व ड्रेनेजचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही सूचना केलेली आहे। पण महापालिकेनं इथं काळजी घ्यायला पाहिजे। आपलं एक मेन ऑफिस या भागात ह्या प्रभागामधलं आहे आणि तिथं येणार मेन रोडवरून आज जो रस्ता येतो आहे त्या आजूबाजूला जी परिस्थिती गटाराची बांधकाम केलेले गटार नाही आहे किंवा सारखं त्या भागात चिखल होतो त्या रस्त्याला, याचे कुठलेही अधिकारी रोज ये जा करतात। जवळजवळ 100-150 कर्मचारी या प्रभागामध्ये येत जात असतात, पण कुठल्याही अधिकाऱ्याचं त्याकडं लक्ष नाही आहे। आपलं महापालिकेचं ऑफिस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जर कारभार असा असेल तर बाकीच्या ठिकाणी कुपवाडमधील परिस्थिती कशी असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायला पाहिजे। मी माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की सांगली मिरजमध्ये जसं तुम्ही लक्ष घातलेलं आहे तसं कुपवाडमध्येही लक्ष घालून आपल्या निदान महापालिकेचा जो भाग आहे तो तर चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करावा। आणि मेन रोड आहे सूतगिरणी असेल लक्ष्मीनगरपासून जो मेन रोड आहे त्याचे कामाची परिस्थिती अजून फार हलाखीची आहे। लोकांना ये जा करण्यासाठी अडचणीची ठरत आहे। तरी लवकरात लवकर आयुक्त आणि ह्या भागातील नगरसेवकांनी सगळ्यांनी लक्ष देऊन कुपवाड एक विकसित भाग आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती आहे आमची।